माझ्या पक्षाचा मी प्रचार करायचा असेल तर त्या आत्ताच्या प्रथेप्रमाणे मी पण केला असेल, पण आपण हे कुठेतरी ह्या पायंडा तोडला पाहिजे. जसं लोकसभा अध्यक्ष किंवा विधानसभा अध्यक्ष, कारण मनोहर जोशी जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते ते पक्षाच्या कार्यक्रमाला येत नव्हते. आणि मला असं वाटतं दत्ताजी नलावडे सुद्धा, जर मी बरोबर आठवत असेल तर ते पक्षाच्या कार्यक्रमाला तसे येऊन भाषण करत. हां, पक्षाकडनं काही प्रशिक्षण शिबिर ठेवलं तर ते यायचे की लोकप्रतिनिधींनी कसं बोलायला पाहिजे, कायदे कानून कसे असतात, सभागृहात कसं वागलं पाहिजे. परंतु मनोहर जोशी पक्षाच्या जाहीर सभा असेल, ते लोकसभा अध्यक्ष झाल्यावर ते येत नव्हते. पण हे मुख्यमंत्री असताना असतील, पण हे पथ्य कोणीतरी सुरू केलं पाहिजे. आपण पाळलंय, पण आताचे राज्यकर्ते पाळायला तयार नाहीत. नाही, आता तर सरळ एकतर्फी सगळं चाललेलं आहे. हो, अजूनही डिस्क्वालिफिकेशनचे जे विषय आहेत ते कशा पद्धतीने हाताळले जातात बघा. म्हणजे ते शेड्यूल 10 वगैरे जे आहे त्याचं कसं वातात लावलेली आहे. उद्धव साहेब, या सगळ्या हा जो तुम्ही विचार मांडतात, आज देशाची सर्व बाजूने लुटमार सुरू आहे. आपण रोज जर पाहिलं असेल, बँका लुटल्या जात आहेत, सार्वजनिक उपक्रम लुटले जात आहेत, देशाच्या जमिनी जंगल तोडली जात आहेत. म्हणजे ते